गाईज, वेलकम टू अवर युट्यूब चॅनल. तर उद्या साक्षीचा बर्थडे आहे आणि त्या निमित्त मी ब्लॉग काढते. सो मी असं ठरवलंय का ती बोलत होती खूप टायमापासून की 12 वाजता सेलिब्रेशन करायचं आहे, कधी टाइमच नाही भेटला. सो मग मी असं ठरवलंय तिचं म्हणजे 12 वाजता केक कटिंग करायचं. बघूया तिचा काय रिएक्शन असतो. आणि मी डेकोरेशन वगैरे इथे करणार आहे, बेडरूम मध्येच करणार आहे, हॉलमध्ये नाही करणार. बघू आता ती खालती जाते त्याच्यावरती डिपेंड करता. तिला आम्ही खालती पाठवणार आहे पप्पाला आणि तिला आईस्क्रीम वगैरे घ्यायला, आणि आम्ही पटकन इथे डेकोरेशन करणार. तिथपर्यंत ती येईल, मग बघू तिचा काय रिएक्शन असतं. आणि तिला कपडे बिपडे घालूनच पाठवणार. मम्मी आहे इथे. आता जेवायला जाते मी आणि नंतर डेकोरेशन करते. बघूया काय रिएक्शन येते. गाईज म्हणजे मी डेकोरेशन स्टार्टच केलंय. हे लागतच नव्हतं, तर मला समजत नव्हतं मी फोन कसा पकडू आणि काय दाखवू. मग मी हे कर्टन मला ते असं टेंट टाईप बनवायचं होतं, पण वरती लावायला हुकच नाही, काहीच नाही. म्हणून असं वॉलला स्टिक करून टाकलं. आणि हे मी कन्फ्युज आहे, हे लावू का ते माझ्याकडे गोल्डन वाला आहे ते लावू. आता मी मम्मीला कॅमेरा पकडायला दिलाय, पण मी बोलते हेच लावू. तर आता मला हे असं लटकवायला लागणार. मम्मा रिबीन हे आता हाय की त्याच्यात आहे ना, टाकावं लागणार आहे. वाह, ये तो शुरुआत ही खत्म हो गया. दुसरी रिबीन घेऊन ये ना आई. आपण बलून फुगवूया तिथपर्यंत. छोटासाच फुगवते, माहिती पडलं फुटलं आणि ते पण नाही झालं. हो, बस झालं ना, बस झालं. अदिती मानत. तर आमच्या आईने आता दुसरी काळी रिबीन आणले. छकोलीला आम्ही खालती पाठवलंय. माझ्या मम्मीला कंटाळा आलाय, तिला ब्लॉग मध्ये नाही दिसायचं म्हणून फक्त मला दाखवत आहे. ही रिबीन आपण त्याच्यात अटॅच करूया. काय करू, गोल्डन लावू? रिबीन अशी आहे की एवढी मोठी रुंद आहे? अरे ते असेच का, हे लावू का गोल्डन वाला लावू? जशी तुमची मर्जी. मेरे बर्थडे पे तो कोई सरप्राइज ही नहीं देता है. बड़े लोगों का ऐसा है. हैप्पी बर्थडे. अगं पण मी हेच बनवते, हे पण दाखव ना. सगळा पसारा बेडवरच करून ठेवलाय. आमच्या आईला झोपायचं पण आहे, पण तरी सुद्धा जा आईला दाखव. आता किती मस्त दिसतात. नको कंटाला करायला, लावायला ठेवली मेहंदी तेव्हाने ती अशी हे हाय बघ पिकी. बहुत टाइम कंज्यूमिंग है गाइस. इतना कंटाळा. हैप्पी बर्थडे. तुम्ही बोर व्हाल फक्त मलाच बघून, बट माझ्याकडे ऑप्शन नाही, मी एकटीच हे करणार आहे. कोण नाही माझ्यासोबत काय कर हे बनवायला. माझी मम्मी आईकडे फोन घेऊन गेली. अगोदर चष्मा लागलेला आहे त्याच्यावर
रिबिन कशी टाकायची दिसत पण नाही. किती वाजले? 10:30. 11. कौन से जमाने में है? 11 वाजले ना. किती टाइम लागते रे टाकायला? मेरे बर्थडे पे भी सरप्राईज दो. आता मला सांगू, मला झोप येते. आता मी हाफ टाकलाय. थांबा, वाय करून तुम्हाला दाखवते टाइमपास. नाहीतर स्टँड पण नाही आणलाय ना आम्ही, नाही ते दाखवलं असतं. नाही सॉरी, तिथेच एका जागी ठेवलंच असतं स्टँड. घेऊ, ते पण घेऊ. मला माईक पण घ्यायचं आहे. आय होप माझ्या बर्थडेला साक्षी मला माईक गिफ्ट करेल. काय मोर कसा ना, कोणतं डोल? कोणतं डोल? डोल म्हणजे काय? कृपया आपला मोबाईल कीजिए. मोर कसा नाचवितो, वाव सो क्यूट वाटत. हॅपी बर्थडे. आता भेटूया. हे हॅपी बर्थडे ना पूर्ण असं तुम्हाला हार बनवून दाखवेन, तेव्हा येऊया. बाय बाय. 5 hours later. गाईज, डेकोरेशन झालंय. जेवढं माझ्याने झालं तेवढं मी केलं आणि मी दाखवलं नाही, कारण समजून ते लागतच नव्हतं. मग मी कसं तरी एकटीनेच मॅनेज केलं. दिस इज द आउटपुट. क्यूट वाटतंय, असं नॅचरली क्यूट वाटतंय. बेंजीचा कलर गेला बाहेर, चिकटपट्ट्या लावून हे थोडंसं कमी आणि ते वरती गेलंय, ते तसं नाही आहे. आणि हे बलून अजून थोडंसं करायचं बाकी आहे गाईज, मी दाखवते तुम्हाला. थोडंसं करायचं अजून बाकी आहे, तुम्हाला दाखवतो. म्हणजे जसं तुला टेडी ठेवते, खूप सारे कसं टेडी बिअर्स ना ते लावतात त्याच्यावर. क्यूट वाईब आहे. मी असे क्यूट असे टेडी बिअर्स लावलेत आणि दिस इज द फायनल लुक. हे असं झालं आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी खूप असं लो क्यूटच केलं आहे. माझ्याकडे रोज पण आहे एक येलो कलरचा द्यायला. माझं पण बर्थडे कुणीतरी असं करा, एवढं चांगलं डेकोरेशन करा. काय आहे, माझे मित्रमैत्रिणी चांगले आहेत. Oh my god, it's looking so pretty. It's looking so pretty. Oh my god. काय करतेस आई? इथे बघ. हाय, हाऊ आर यू? बोल, हाऊ आर यू? तिला आम्ही रेडी व्हायला सांगितलंय, बट आता लेट्स कॅप्चर हर रिएक्शन. सो मी बॅक कॅमेरा करणार. 2, 3. हॅपी बर्थडे टू यू. किती चांगलं डेकोरेशन केलंय. हा माझाच रोज आहे. काही तिने रोज नाही आणलाय. किती चांगलं डेकोरेशन. थँक्यू सो मच. आता पार्टी दे. फर्स्ट टाइम माझा बर्थडे 12 वाजता सेलिब्रेट होतोय. आयुष्यामध्ये कधी झाला नाही पण आज होतोय. थँक्स टू मी. थँक्स टू माय बहना. आता तिने ह्याच्यामध्ये काय कष्ट केलं आता मला माहिती नाही. तर तिने आता व्लॉग बनवल्यात. आता व्लॉग तर मलाच एडिट करायचा आहे. आता एडिट करताना माहिती पडेल. आणि हे माझे चंगू मंगूस आमची पोरं आहेत ती. हे आता माझ्या बाबूला 1 वर्ष होईल. हे माझ्या बेस्टीने मला टेडी बिअर दिला होता. आणि हे सर्व तर फुकटे आहेत. माझे आहेत ते. फोकटे काय ते सगळे बाकी सगळे माझे आहेत. तेजूने दिले ना मला. तो फक्त एकच तेजून दिलाय, बाकी अर्धे बाहेर लावलेले आहेत. अरे ह्याला केक खायची, त्याला केक खायची घाय आहे. एकटीने केलं थोडं सर्व डेकोरेशन. मग कसं केलं? आता नाही. तू एकटीने तर केलंच नशील. 100% आता मम्मी
गाईस फक्त 2 मिनिटं बाकी आहेत. हॅपी बर्थडे. फटाके बिटाके फोडू आता. नको एवढे काही गरज नाही फटके ए, फोडायची. मस्त वाटतंय रे एकदम. मीच एवढी चांगलं आहे ते डेकोरेशन करायला चांगलं असते. ये मेरा हुआ कल परसों का रोज है. ये इसने मेरे ते को जाऊ इधर द्या. रख दिया है. ह्याचं काय आहे? वेटिंग वर उभा आहे. केक कधी भेटलाय मला. चिनू काय पाहिजे? काय पाहिजे तुला? जीभ लबलबाई. त्याची नजर अर्जुन की सिर्फ एक ही लक्ष्य है, केक. हे घे. आंखें निकाल के गोटियां घे. फोटोज काढ ना आता माझ्या इकडे. नंतर आता केक काप. आज आम्ही आता केक कटिंग करण्याचा कार्यक्रम करत आहोत. सुरी सुरी नहीं, हमारे पास छुरा है. मर्डर. कुकू काय गाइस गाना बोला. आई गाना बोल. हॅपी बर्थडे. 1 2 3. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर छकुली. आला रे आला. Happy वाढदिवस आला. आला रे आला, वाढदिवस आला. पुढे काय? छकुली ताईचा वाढदिवस आला. काय म्हटलं का? चिनूला आमच्या धीर नाही झाला. छकुली तुला वाढदिवसाच्या दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ढंगडग ढंगडग. चिनूला देऊ दे माझ्या. खालती फेक. खायचं तर बघ. ह्याचं बघा. दे केस लोळू दे. नाही. गाईस बर्थडे सेलिब्रेशन तर खूप अप्रतिम होता. आता केक एवढा चांगला बट पेस्ट्री आणलेली आम्ही. उद्याचा केक आणायचाच आहे. कशाला एवढं कोण खाणार नाही काय नाही. तर माझाच बर्थडे आहे तर तुम्ही सर्वांनी मला विश करा. हो. त्याशिवाय आमचा बर्थडे जाणार नाही ना. मग तुम्ही जर मला विश केलं ना तर तुम्हाला मी केक देणार. पार्टी नाही देणार. बाय बाय. आज पहिल्यांदा मी टिकले नाही झालं तर वेगळी दिसते. बाय बाय. आता नेक्स्ट बर्थडे. तर आतासाठी बाय बाय.